नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं स्वागत. आज माझ्यासोबत आहेत महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार. शरद पवार 75 वर्षाचे झाले आहेत, यावर विश्वासच बसत नाही. त्यांच्या इतका उत्साह आजच्या तरुणांमध्ये सुद्धा नाही. शरद पवार यांच्या पाठीशी आहे 50हून अधिक वर्षांचा राजकीय आणि सामाजिक चळवळीचा इतिहास. पवारांसारखा प्रभावी, अनुभवी आणि वादग्रस्त नेता माझ्या मते तरी दुसरा नाही. मी आज प्रयत्न करणार आहे त्यांचे काही पैलू शोधण्याचा. आजवर खूप मुलाखती मी घेतल्या आहेत त्यांच्या, परंतु पवार सापडलेत असं मला काही अजून वाटत नाही. इतका हा माणूस बहुआयामी आहे, बहुरंगी आहे. पवारसाहेब, तुमचं अभिनंदन. अमृत महोत्सव तुमचा साजरा होतो आहे. मला नेहमी एक प्रश्न पडतो तुमच्या एनर्जीबद्दल, उत्साहाबद्दल, की आज या वयातही 75व्या वर्षीही तुम्ही महाराष्ट्राचा दौरा करता, ठिकठिकाणी जाता, अनेक तास मुलाखती देता, तरीसुद्धा थकत नाही. आजच्या तरुण नेत्यांमध्ये हे दिसत नाही. या सगळ्या उत्साहाचं रहस्य काय आहे? असं आहे की मी आता 48 वर्ष पार्लमेंट किंवा विधानसभेत राहिलो आहे आणि तिथं एखाद्या शब्दाच्या संबंधीची जर हरकत घ्यायची असेल तर पॉईंट ऑफ ऑर्डर रेज करतात की हा शब्द योग्य नाही. आता मी सदनामध्ये जर असतो तर या वयात हा शब्द तुम्ही काढला त्याच्याबद्दलची मी हरकत घेतली असते. त्यावर या वयात हे बोलायचं नाही. म्हणजे 75व्या वर्षी पवारसाहेब तरुणच आहेत. बेसिकली प्रश्न असा आहे की आपण काही म्हणजे एक तर असं आहे की ज्या क्षेत्रात आपण आहोत आणि ज्या विषयाच्या संबंधीची आस्था आहे त्याच्याबद्दलचा संपर्क ठेवण्याच्या संबंधीची खबरदारी ही सातत्याने घेतली पाहिजे, घेत राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक आनंद मिळतो. दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या आवडीनिवडीमध्ये मला लोकांना भेटणं ही एक माझी आवड आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांच्याशी सुसंवाद साधणं आणि जसं मी जास्त लोकांना भेटत असतो विशेषतः प्रवास करून, तशी एक मला ऊर्जा ही अधिक मिळत असते. प्रवास करतानासुद्धा माझी दृष्टी थोडीशी चौफेर असल्यामुळं तो प्रवास शक्यतो गाडीने केलेला मला आवडतो. कारण त्याच्यामुळे परिसरही बघता येतो, वेगवेगळे लोकही भेटतात, काही अनोळखी लोकसुद्धा रस्त्याने भेटत असतात, त्यांच्याशी कधी ते बोलता येत असतं. आणि म्हणून सतत तुम्ही काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यात रस घेणं आणि त्याच्यासाठी जेवढा वेळ देता येईल तो वेळ देणं, याच्यातून निश्चितपणानं तुम्ही किती वयाचे आहात आणि काय आहात याची कधी काळजी वाटायची स्थिती येत नाही. दुसऱ्या बाजूनं तुम्हाला स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे, ती वेगळ्या पद्धतीने. आता उदाहरणार्थ माझा 2 जेवणाच्या मध्ये मी कधी काही खात नाही किंवा चहासुद्धा 1 किंवा 2 वेळेला ते सुद्धा कुठं चहा घेतला नाही तर गैरसमज होईल किंवा नाराज होईल, शक्यतो अशाच ठिकाणी चहा घेण्याच्या संबंधीचा प्रयत्न करतो. तात्पर्य असं आहे की तुम्ही एकदा सकाळचं काय न्याहारी असेल, दुपारचं कधी 12-1 वाजता जे काही लिमिटेड जेवण असेल, संध्याकाळचं जेवण असेल, या सगळ्यामध्ये बाकीच्या कुठल्या गोष्टीच्या संबंधीचा आस्था तुम्ही ठेवली नाही, तुमचं आहार मर्यादित ठेवला, तर मला असं वाटतं की तुम्हाला काम करण्याच्यासाठी एक प्रकारची जी शक्ती हवी ती शक्ती त्याच्यातून मिळत असते. आणि चौथी गोष्ट म्हणजे झोप. तुम्हाला ज्यावेळी झोपायचं असेल त्यावेळी झोप यायला पाहिजे. म्हणजे माझी झोपेवरचं नियंत्रण इतकं की इथून जर मी हेलिकॉप्टरने पुण्याला निघालो आणि 35 मिनटाची जर हेलिकॉप्टरची राईड असेल त्यातली 30 मिनटं ठरवलं तुम्ही झोपतो. म्हणजे आता झोपायच्यामध्ये झोपलो. मग त्याच्यानंतर ते लँड झाल्यावरच लक्षात येतं की आता उठायची वेळ आली. या 3-4 गोष्टी तुम्ही योग्य नियंत्रण ठेवलं तर मला असं वाटतं की काम करायला कधी चिंता वाटत नाही. मग त्याला वेळा आणि वय दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येत नाही. तरुण मुलांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. मी खरं तर हा प्रश्न नंतर विचारणार होतो, पण आता प्रकृतीचा तुम्ही उल्लेख केला आहे आणि हे सुद्धा तरुण मुलांना समजलं पाहिजे की एका जीवघेण्या आजारातून तुम्ही बाहेर पडलात, त्याच्याशी झुंज दिलीत आणि तरीसुद्धा सकारात्मक राहिलात. पवारसाहेब, हे कसं घडलं, म्हणजे कसं घडवलं तुम्ही? बेसिकली कसं आहे की त्याच्यामध्ये ही लढाई आहे, संघर्ष आहे. मी जिंकणार का रोग जिंकणार? मी जर दुबळेपणाने त्याला सामोरं जायची तयारी ठेवली, मी चिंताग्रस्त झालो तर तो मला खाणार. आणि त्यामुळं
आपणच त्याच्याबद्दल आक्रमक पद्धतीने गेलं पाहिजे. मला आठवतं आहे की ज्यावेळी मला कॅन्सर झाल्याचं समजलं आणि नंतर हॉस्पिटलमध्ये असताना एका नवख्या डॉक्टरने मला सांगितलं की काही तुमच्या जबाबदारी असतील तर त्या पार पाडलेल्या बऱ्या, साधारणतः 6-1 महिन्याचं तुम्हाला आयुष्य आहे. तर मी फटकन सांगितलं, तू काय सांगतोस मला? म्हणजे तुझं वय काय? त्याचं वय समजून घेतलं. म्हणजे तुला मी पोचवायला येईन, तू काही काळजी करू नको. मी काही 6 महिन्यात जात नाही. आता त्याला 11 वर्षे झाली. त्यामुळे ते 6 महिने प्रश्न एकच आहे की त्याच्यावर तुम्ही मात करण्याच्यासाठी निर्धार केला पाहिजे, खचून जाता कामा नये. आणि दुसरी गोष्ट एकच आहे की त्याच्यातली जी काही पथ्य पाळायची असतात वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीनं, ती काळजी जर घेतली तर मला स्वतःला असं वाटतं की कुठल्या प्रकारच्या अशा संकटावर मात करायला कधी अडचण येत नाही. ही तुमची जी इच्छाशक्ती आहे ही खूपच अपवादात्मक आहेत, कारण ही राजकारणात सुद्धा दिसते आणि प्रतिकूल परिस्थितीवर कायम तुम्ही मात केली. पण मला अगदी सुरुवातीला जायचं आहे, जिथून तुम्ही निघाला होतात, म्हणजे 50 वर्षाच्या आधी तुमच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. आज 75रीत पोचलात. ज्या उद्देशाने निघाला होतात, ज्या हेतूने निघाला होतात, तो साध्य झाला असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे तुम्ही समाधानी आहात का? निश्चित समाधानी आहे. कारण असं आहे की माझी जी सुरुवात आहे, तुम्ही जी 50 वर्षाची म्हणता, माझी सुरुवात त्याच्या आधी फार झाली. अगदी मराठी शाळेपासूनसुद्धा मी त्या शैक्षणिक संकुलनामध्ये सार्वजनिक कामामध्ये मी असे. आणि तेव्हापासून कधीतरी असं वाटायचं, पहिल्यांदा काय वाटलं, लहानशा गावात होतो काठ्याच्या वाडीला. काठ्याच्या वाडीला असं वाटलं की कधीतरी आपण बारामतीमध्ये शिकायला जावं. जाता आलं. बारामतीमध्ये 10वी झाल्याच्या नंतर त्यावेळी 11वी असायची. आपल्याला पुण्याला जाता आलं पाहिजे. जाता आलं. पुण्याला महाविद्यालयीन शिक्षण करत असताना सार्वजनिक क्षेत्रामध्ये अधिक पडण्याच्या संबंधीची इच्छा आली. त्याच्यात पाऊल टाकलं. त्याच्यात निश्चितपणानं महाविद्यालयीन पातळीवर असं यशस्वी होता आलं. त्यानंतर असं वाटलं की आपण मुंबई बघितली पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1907 साली पहिल्यांदा मी मुंबई पाहिली, वयाच्या 20व्या वर्षी. मला मुंबई पाहायला त्याच्या आधी कधी मिळाली नव्हती. आणि ज्या मित्राच्या बरोबर मी मुंबईत आलो, त्यांनी सांगितलं, तुला काय पाहायचं? मी त्याला सांगितलं, 4 गोष्टी मला दाखव. काय म्हटलं? 4 गोष्टी. म्हटलं ट्रॅम. आम्ही ट्रॅमचं वाचलं होतं, पाहिली नव्हतं. दुसरं म्हटलं मुंबईचा विमानतळ, विमानं कुठनं जातात ते बघायची इच्छा होती. तिसरं सांगितलं की मुंबईचा समुद्र. बारामती हा दुष्काळी भाग, त्यामुळे पाणी आणि समुद्र याचं आकर्षण होतं. आणि चौथी गोष्ट महाराष्ट्राची विधानसभा. ती विधानसभा ज्यावेळी मी बघायला गेलो त्यावेळेला विधानसभेच्या गॅलरीमध्ये काही नियम असतात, कसं बसायचं. पायावर पाय टाकून बसता येत नाही. मला सोय होती, मी पायावर पाय टाकून बसलो. तर मार्शल पाठीमागणारा सीधा बैठो. म्हणजे काय झालं? म्हणजे नाही, असं पायावर पाय टाकायचं नाही. ठीक आहे, मी पाय इकडे घेतला आणि बसलो. मला आठवतं आहे आचार्य यात्रेंचं भाषण चाललं होतं. त्यामुळे मी अतिशय उत्सुकतेने त्या सगळीकडे होतो. ते भाषण ऐकता ऐकता पुन्हा माझा पाय कधी इकडे आला हा मला कळलंच नाही. पुन्हा तो आला वाटतं. सांगितलं ना तुम्हाला म्हणजे नाही, चुकलं, माफ करा. पुन्हा बसलो मी आणि पुन्हा एक 20-25 मिनिटांनी चुकून माझा पाय पुढे त्या पायावर गेला. त्यांनी मला इथं धरलं आणि चला म्हणजे बाहेर. आणि त्यांनी मला बाहेर काढलं. मी त्याला सांगितलं, आता आलो तर गॅलरीत येणार नाही, आता आलो तर आत बसायला येईल. त्याला तुम्ही सांगितलं. सांगितलं. आणि मी त्याच्यानंतर 6 का 5 वर्षांनी विधिमंडळामध्ये आलो. 67 साली तुम्ही पहिल्यांदा निवडून आलात. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, पण राजकारणच का? कारण तुमचं एकूण आयुष्य बघितलं की तुम्ही उत्तम वाचक आहात, तुम्ही संगीताचे दर्दी आहात, तुम्ही उत्तम उद्योजक होऊ शकला असतात. राजकारणातच जायचं म्हणजे तुम्ही आता म्हणता की विधानसभेत गेल्यावर तुम्ही ठरवलं की आता या सभागृहातच यायचं, पण हेच का? 2 गोष्टी होत्या. एक थोडीशी कौटुंबिक पार्श्वभूमी होती. एक तर माझी आई होती त्याच्यामध्ये आणि ती सुरुवातीला काँग्रेसमध्ये होती. 1936 साली माझ्या जन्माच्या आधी 4 वर्ष ती पुणे जिल्हा लोकल बोर्डावर निवडून आली. आणि त्यावेळी संबंध जिल्ह्यासाठी एक जागा असायची, बिनवर निवडून आली. आणि ती फार कटाक्षानं म्हणजे ती सांगायची आम्हाला, नंतर लोकांच्याकडनं ऐकायला मिळायचं की तिची हजेरी वगैरे या सगळ्या गोष्टीच्याबद्दल फार पर्टिक्युलर असायची. मला वाचायचा नाद होता, सभा ऐकण्याच्या संबंधीचा नाद होता. घरातच माझे दुसरे एक बंधू होते, वारले ते वडील बंधू. ते संयुक्त महाराष्ट्र समितीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष होते, एका शेतकरी कामगार पक्षात होते. आणि त्यामुळे साहजिकच या सगळ्यांचा असोसिएशन या
डाव्या चळवळीच्या सगळ्या नेत्यांशी असायचं. त्यामुळे त्या नेत्यांची वर्दळ घरी जाणं येणं असायचं. त्यामुळे त्यांचं ऐकायला मिळणं, त्यांची पुस्तकं बघायला मिळणं, या सगळ्या गोष्टी असल्या. जसं जसं तुम्ही ते वाचत गेल्याच्या नंतर मला त्याचं आकर्षण सुरुवातीला वाटत होते ते कमी कमी होत गेलं आणि माझा झुकाव हा नेहरियन पॉलिटिक्सकडे, राजनीतीकडे वळला. आणि त्याचं मुख्य कारण जवाहरलाल नेहरूंचा संबंध जो अप्रोच होता. एक तर तो लोकशाहीवर होता, संसदीय लोकशाहीला जीवननिष्ठा मानणारे ते नेते होते. आणि दुसरं म्हणजे मॉडर्न सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचा पुरस्कार केल्याशिवाय हा देश पुढे जाणार नाही, ही भूमिका सतत मांडत असत. आणि त्या माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व 56 साली यशवंतराव चव्हाणांच्याकडे आलं. तेव्हा मी 16 वर्षाचा होतो. राष्ट्रीय नेतृत्वाचा प्रश्न आल्याच्या नंतर यशवंतरावांची भूमिका ही 100% नेहरूंच्या बाजूची होती. म्हणजे ते एका वादात ते एकदा सापडले की एक दिवशी त्यांनी असं विधान केलं की महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत. आणि मला आठवतं की आचार्य यात्रेंच्यापासून सगळ्यांनी जे त्यांना ठोकलं, त्यांनी आपली भूमिका ती कायम ठेवली. आणि त्याच्यात त्यांचा आर्ग्युमेंट असं होतं, नेहरू मोठे, याचा अर्थ नेहरूंचा जो संबंध देशाच्या संबंधीचा आणि आंतरराष्ट्रीय शांततेच्या आणि प्रगतीच्या संबंधीचा दृष्टिकोन आहे, तो मला एखाद्या राज्यापेक्षासुद्धा जास्त महत्त्वाचा होता, हा त्यांना म्हणायचं होतं. पण तात्पर्य काय, या सगळ्या गोष्टीच्यामुळं नेहरूइझम, नेहरूंचा मॉडर्न आउटलुक, यशवंतरावजींचा मॉडर्न आउटलुक, या सगळ्या गोष्टीच्या संबंधीची एक प्रकारची आस्था ही निर्माण झाली. आणि त्यामुळे मग ही करत असताना त्याच्यात आपण फाडायचं असेल तर राजकारण. तुम्हाला गांधी जवळचे वाटले नाहीत, नेहरू वाटले का? म्हणजे याचं कारण काय आहे? तुम्हाला लोकशाहीचा विचार ठीक आहे. नाही, त्यावेळेला कसं होतं, सुरुवातीच्या काळामध्ये मॉडर्न सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये गांधी हे आमच्या चौकटीत बसायचे नाहीत. दुसऱ्या बाजूला जवाहरलाल नेहरू एक नवीन कारखानदारी उभी करायची, किंवा त्यांनी भाकरा नांदगालचं दर्शन वाढल्याच्या नंतर त्यांचं भाषण की आधुनिक भारतातली ही टेम्पल्स आहेत, देवालय आहेत, म्हणजे या सगळ्या उभारणीच्या गोष्टीच्याकडे त्यांचा बघण्याच्या संबंधीचा जो दृष्टिकोन होता तो अधिक महत्त्वाचा त्या काळात आम्हाला वाटतो. तुमची आई शेका पक्षाची मेंबर होती, तुमचे भाऊ शेका पक्षाचे उमेदवार होते, आणि तुम्ही आत्ता जे म्हणतायत की मार्क्सवाद नाकारून तुम्ही लोकशाही समाजवादाकडे आलात. नेहरूंचं नाव तुम्ही घेतलं. नेहरूंवरही मार्क्सवादाचा प्रभाव होता, पण ते मार्क्सवादी नव्हते. मार्क्सवाद नाकारावा म्हणजे ग्रामीण भागात तुमचा जन्म झाला, तुमचं कार्यक्षेत्र सुरुवातीला ते होतं, पण त्या काळातसुद्धा डावी चळवळ प्रभावी असताना मार्क्सवाद हे उत्तर नाही असं तुम्हाला का वाटलं? त्याचं मुख्य कारण डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल्स, लोकशाहीच्या संबंधीची संकल्पना ही मार्क्सवादापासून दूर आहे. आणि मला नेहमी असं वाटायचं की शेवटी शेवटच्या माणसाला त्याचा निर्णय घेण्याच्या संबंधीचा अधिकार हा त्याच्या ही गरजा भागवण्याच्यासाठी एखादी पद्धती उपयुक्त असली तर त्यापेक्षासुद्धा हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यांना एखाद्या वेळेला जेवण नाही मिळालं चालेल, पण त्याला जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, निर्णय स्वातंत्र्य आहे, त्याच्यावर जर गदा आली तर तो माणूस गुदमरून जाईल असं वाटायचं. आणि ते या डाव्या विचारसरणीच्यामध्ये त्याला मर्यादा येतील असं सारखं वाटायचं. आणि मग तो विचार आपला नव्हे, मग तो गांधींचा किंवा नेहरूंचा विचार हा आपला विचार आहे. मला आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे, मला सुरुवातीच्या काळात गांधींच्याबद्दल कधी आकर्षण वाटलं नाही. मला गांधी आणि नेहरू याचं द्वंद्व माझ्या मनामध्ये होतं आणि मला नेहरूच हे योग्य वाटायचे. पण माझं वय वाढत गेलं आणि वाचन वाढत गेलं तसं माझ्या लक्षात आलं की गांधी हा जगातल्या अनेक प्रश्नांना मार्ग आहे. आणि गांधींचा स्वीकार फक्त भारतात नाही तर जगातल्या ज्या पारतंत्र्यात राहणाऱ्या जे देश आहेत, ज्या संस्था आहेत, त्या सगळ्यांना गांधी हे प्रेरणास्थान राहिलं. हे गांधींचं महत्त्व माझ्या नंतरच्या काळामध्ये मला समजायला लागलं. पण गांधींचा आर्थिक विचार जो नेहरूंनाही कधी पटला नव्हता, नेहरूंनी ज्या पद्धतीने सुरुवातीला बांधणी केली सगळ्या सरकारची आणि देशाची,
तो काही गांधींच्या विचारातून आलेला नव्हता. त्या अर्थाने गांधी पुरोगामी नव्हते. नेहरू ज्या अर्थाने त्यांनी सगळ्या युरोपियन सगळ्या तिकडच्या तत्वांमधून जे काही प्रेरणा घेतली होती ते तत्त्व गांधींची नव्हती. तुम्हाला गांधी जवळचे वाटले नाहीत, नेहरू वाटले का? म्हणजे याचं कारण काय आहे? तुम्हाला लोकशाहीचा विचार ठीक आहे. नाही, त्यावेळेला कसं होतं, सुरुवातीच्या काळामध्ये मॉडर्न सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये गांधी हे आमच्या चौकटीत बसायचे नाहीत. दुसऱ्या बाजूला जवाहरलाल नेहरू एक नवीन कारखानदारी उभी करायची, किंवा त्यांनी भाकरा नांगलचं दर वाढल्याच्या नंतर त्यांचं भाषण की आधुनिक भारतातली ही टेम्पल्स आहेत, देवालय आहेत, म्हणजे या सगळ्या उभारणीच्या गोष्टीच्याकडे त्यांचा बघण्याच्या संबंधीचा जो दृष्टिकोन होता तो अधिक महत्त्वाचा त्या काळात आम्हाला वाटायचा. बेसिकली गांधींची तत्त्व एका विशिष्ट पद्धतीमध्ये निश्चित उपयुक्त आहेत. गांधींचाच मार्ग हा शेवटच्या माणसाला खऱ्या अर्थानं न्याय देणारा अशा प्रकारचा मार्ग आहे. जवाहरलाल नेहरूंनी संमिश्र अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला. ते हल्लीच्या काळात ते योग्य ठरत नाही. त्यावेळी भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. टाटांच्यासारखं किंवा महाराष्ट्रात किर्लोस्करांच्यासारखं एखाद दुसरी काही मर्यादित घराणी सोडली आहे तर एंटरप्रिनरशिप ही या देशामध्ये नव्हती. आणि त्यावेळेला बेसिक सुविधा द्यायच्या असतील तर ते इंडस्ट्री उभी करायला पब्लिक सेक्टरशिवाय गत्यंतर नव्हतं. हा मार्ग नेहरूंनी स्वीकारला. पण आजच्या काळामध्ये त्या आउटडेटेड कन्सेप्ट आहेत. नेहरूंचा तुम्ही उल्लेख केलात, म्हणजे दिसतंय की तुमच्या आयुष्यातला यशवंतरावांपूर्वीचा सुद्धा प्रभाव नेहरू हा होता. नेहरूंविषयी आज जे चाललेलं आहे, एक सत्ताधारी आत्ता जे वर्ग आहे तो सगळा वर्ग हा नेहरू पुसून टाकायच्या प्रयत्नामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला नेहरू सेक्युलर भारताची पायाभरणी त्यांनी केली असा आग्रहाने म्हणणारा वर्ग. एक संघर्ष चालू झाला आहे पुन्हा एकदा नेहरूंवरून. तुम्ही या संघर्षाकडे कसं बघताय? असं की नेहरूंचा जो कालखंड होता त्या काळातली देशाची जी अवस्था होती त्याला नेहरूंनी दाखवलेला रस्ता हा योग्यच होता. एक दुसरी गोष्ट अशी की या देशामध्ये आज जे दुसरं नेहरूवाद पुसून टाकण्याच्या संबंधीचा विचार म्हणत आहेत त्या लोकांना अशा प्रकारची भूमिका मांडण्याच्या संबंधीची जी स्थिती निर्माण झाली त्याचं महत्त्वाचं कारण की नेहरूंनी म्हणजे लोकशाही ही जीवन पद्धती मान्य केली, वे ऑफ लाईफ, म्हणून नेहरूंनी लोकशाही पद्धतीकडे बघितलं आणि त्यातल्या त्यात संसदीय लोकशाही पद्धतीचं असं. आणि त्यामुळं संसदीय लोकशाही पद्धती आणि संविधान या दोन्ही गोष्टी या देशामध्ये इतक्या वर्ष टिकल्या त्याचं मुख्य कारण नेहरूंनी त्या सुरुवातीच्या काळामध्ये जे योगदान दिलं ते त्याचं मूलभूत कारण आहे. त्यामुळं नेहरूंचं योगदान आणि त्या काळातलं नेहरूंचं एकंदर कामकाज ह्या गोष्टी त्या काळात योग्यच होत्या, त्याचं काही दुर्लक्ष करण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट अशी की जगामध्ये नेहरूंनी भारताचा एक नावलौकिक भारताचा विचार हा जागतिक पातळीवर मांडण्याच्या संबंधीची काळजी घेतली आणि त्याच्यातून पंचशिलासारखं तत्त्वज्ञान त्यांनी मांडून शांततेच्या माध्यमातूनच या नव्या देशामध्ये प्रगतीचा रस्ता करता येतो या दृष्टीने जगातल्या अन्य भाषिकांना, अन्य धर्मियांना, अन्य देशीयांना त्यांनी आपलंसं करण्याच्या संबंधीची काळजी घेतली. आज आम्ही जगामध्ये आमची भूमिका मांडतो, पण आम्ही आमची भूमिका मांडण्याच्यासाठी जगामध्ये जातो त्या जगातल्या त्या देशवासियांच्यामध्ये आम्ही आमची भूमिका मांडतो. आमचे तिथं जे गेलेले आहेत भारतातले भारतीय, आम्ही त्यांच्यासमोर जाऊन आम्ही आमची भूमिका मांडण्याच्या संबंधीचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तुम्ही आपल्या लोकांशी सुसंवाद साधतात, उद्या मोदींच्यासारखी व्यक्ती किंवा कोणी, त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही. पण तुम्ही जगामध्ये ज्यावेळी या देशाचा प्रतिनिधी म्हणून जायचा किंवा जवाहरलाल नेहरू ज्यावेळेला देशाचे प्रतिनिधी म्हणून जायचे त्यांची बैठक सुकार्नोच्या बरोबर, मार्शल टिटोंच्या बरोबर आणि त्याच्यातून एकत्रित येऊन एक जगाला नवीन नीती देण्याच्या संदर्भात ही मोलाची असायची. आज जे नेहरूवाद फुटायला निघालेले आहेत त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपण ज्यांनी जागतिक पातळीवर या देशाला नेऊन या देशाचं महत्त्व आणि जगातल्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये या देशाचं स्थान हे वाढवण्याची काळजी घेतली, त्यांना कोणी फसवण्याचा प्रयत्न केला तर ते फसवून राहणार नाही. इतिहास हा इतिहासच असतो, तो कायमच राहत असतो. हा इतिहासामध्ये म्हणजे त्याच्यात वेडेवाकडे लिहिण्याच्या संबंधीची भूमिका काही लोकांच्याकडनं केली जाते, पण वास्तव चित्र हे कधी फसवलं जात नाही. म्हणजे माझी आवडती गोष्ट कोणती असेल तर आम्ही व्हॉट्सअपवरच रीडर
मी वाचणारा माणूस आहे, वाचक आहे. आणि म्हणजे वाचनाच्याबद्दलचा असलेला दुसरा परराष्ट्रमंत्री म्हणजे ते होते. त्यामुळे म्हणजे आमची मैत्री जमली आणि आम्ही कधीही भेटलो तर आमची चर्चा म्हणजे दोन देशाच्या राजकारणाची नसायची, नवीन कोणतं पुस्तक वाचलं आहे आणि त्याचं काय आहे. नेहरूनंतर मला यशवंतरावांकडे यायचं आहे. यशवंतरावांचा तुमच्या आयुष्यावर काय प्रभाव आहे हे अनेक वेळा बोललं गेलं आहे. तरीसुद्धा तुमचं आयुष्य पुन्हा एकदा पाहताना इतक्या वर्षांचं असं दिसतं आहे की मला माहीत नाही हे जाणीवपूर्वक झालं आहे की अजाणतेपणी झालं आहे, पण त्याचं जे मॉडेल आहे ते पूर्णपणे यशवंतरावांचंच आहे. यशवंतरावांच्या आयुष्यामध्ये एक राज्यकर्ता कसा असावा याचा जर तो आदर्श असेल तर त्याचं प्रतिबिंब तुमच्या आयुष्यात ठिकठिकाणी दिसतं. विज्ञानापासून, संगीतापासून, साहित्यापासून सगळ्या क्षेत्रात तुमचा संपर्क आहे. राजकारण तर तुम्ही करतातच, पण राज्यकर्त्यांनी म्हणजे मला आता इथे राहुल बजाज यांचं एक वाक्य आवर्जून इथे सांगावंसं वाटतं. अलीकडेच ते म्हणाले आणि त्यामध्ये पूर्णपणे तथ्य आहे की शरद पवार हे भारताला न लाभलेले सगळ्यात कार्यक्षम पंतप्रधान आहे असं राहुल बजाज म्हणाले होते. आणि तुमचं सगळं आयुष्य पाहताना ही कार्यक्षमता, ही तुमची जाण सगळी दिसते. हे सगळं यशवंतरावांपासून आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात यशवंतरावांच्यापासून आलं. 2-3 गोष्टी होत्या की यशवंतरावजींचा एक तर आम्हा सगळ्यांनी त्यांनी घडवलं. मलाच एकट्याने अनेकांना त्यांनी घडवलं. मला आठवतं मी पुण्याच्या कॉमर्स कॉलेजला शिकत असताना एक दिवशी मी कॉलेजचा GS होतो. तो कोणाला बोलवायचं म्हणजे आपण मुख्यमंत्र्यांना बोलू आणि आम्ही त्यांना निमंत्रण दिलं, ते आले. त्यांचं महाविद्यालयात भाषण झालं. त्याच्या आधी GS म्हणून माझं भाषण झालं. माझं भाषण झाल्याच्या नंतर त्यांचं भाषण झालं चहाच्या वेळेला त्यांनी माझी चौकशी केली. थोडीशी त्यांना माझ्या घरच्यांची पार्श्वभूमी माहीत असावी. त्यांनी मला सांगितलं की आता मला कळलं तुझी पार्श्वभूमी काय वगैरे वगैरे. आणि त्यांना हेही सांगण्यात आलं आमच्या प्राचार्यांच्याकडनं की मी इथं युथ काँग्रेसमध्ये काम करतो. त्यामुळे त्यांना आणखीन बरं वाटलं. सांगितलं तू आता मुंबईला यायला पाहिजे. पण त्याच्यानंतर मग 2 वर्षांनी मला मुंबईला म्हणजे मी या युवकांच्या चळवळीचा महाराष्ट्राचा प्रमुख झाल्यावर मला मुंबईला यायला संधी मिळाली. टिळक भवनातच मी राहत होतो आणि साहजिकच आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या काँग्रेसजनांची वजळ तिथं असे. चव्हाणसाहेब हे ज्या ज्या वेळी बैठका समारंभ असायचे त्यावेळी द्यायचे आणि मी राहायलाच तिथं असल्यामुळं साहजिकच या सगळ्यांची हळूहळू जवळीक होत गेली. त्याच्यात त्यांच्याबद्दलचं आकर्षण असल्यामुळं आणखीन जवळीक त्याच्यामध्ये झाली. एक वे इंटरनॅशनल नावाची ऑर्गनायझेशन होती. वे म्हणजे WAY, वर्ल्ड असेंब्ली ऑफ यूथ. आणि त्याच्यामध्ये एक त्यांची सिस्टीम असायची, अधिवेशनं असायची इंटरनॅशनल युवकांची. आणि पोटेन्शियल ज्या तरुणाच्यात दिसतं अशा तरुणाला एखाद्या देशाच्या प्रमुखाच्या हाताखाली काही दिवसासाठी कामासाठी ठेवायचं आणि तो ही हॅज टू लर्न. त्यांनी शिकलं पाहिजे कसं संसदेचं कामाची तयारी करतात, कसं लोकांना भेटतात, अपॉइंटमेंट्स कशा ठरवतात, वेळेचं नियोजन कसं केलं जातं, एखाद्या विषयाच्या संबंधीची भाषणं करायची असतील तयारी कशी केली वगैरे वगैरे. त्याच्या जे कार्यालयात लिडरचे असतं ते पाहण्याचं आणि त्याच्या हाताखाली काम करण्याचं असं काम त्या वेच्या वतीनं केलं जातं. ते वेच्या वतीनं ज्या वेळेला ते दर 2 वर्षांनी ती टीम पाठवायची. तर भारताची टीम पाठवण्याच्या संबंधीची चर्चा त्यावेळी जी दिल्लीमध्ये झाली, इंदिरा गांधींनी त्याच्यात पुढाकार घेतला होता. यशवंतरावजींनी, चव्हाणसाहेबांनी माझंही नाव त्याच्यात सुचवलं होतं आणि मला त्याच्यामध्ये निवड केली गेली श्रीमती गांधींच्याकडून आणि मला पाठवलं गेलं. मला पहिल्यांदा पाठवलं जपानमध्ये. जपानमध्ये गेल्याच्यानंतर तिथे इसाकू सातो नावाचे प्राईम मिनिस्टर होते. त्यांच्या ऑफिसमध्ये मला काम करायला पाठवलं 3 आठवड्यासाठी. आणि एवढं एकच काम, त्यांच्या अपॉइंटमेंट्स कसे दिल्या जातात, त्यांचं पार्लमेंटची सगळ्या विषयाची चर्चा, त्याच्या टिप्पणी कशी तयार केली जाते, त्याच्यानंतर
त्यांच्याकडे येणारे जे देशाच्या बाहेरचे लोक आहेत त्यांच्या भीतीच्या पूर्वीची बॅकग्राऊंड मटेरियल कसं तयार केलं जातं या सगळ्या गोष्टी पाहायची त्या ठिकाणी संधी मिळाली. तिथून पाठवलं मला कॅनडाला. कॅनडाला लिस्टर पियर्सन नावाचे प्राईम मिनिस्टर होते. त्यांच्या ऑफिसमध्ये 3 आठवडे हेच काम. तिथून मला पाठवलं अमेरिकेमध्ये. आणि अमेरिकेमध्ये जे प्रेसिडेंट केनेडी होते त्यांचे धाकटे बंधू ते सिनेटर होते टेड केनेडी. त्यांच्या ऑफिसमध्ये मला 3 आठवडे काम करता आलं. आता त्याचं संबंध हाच उपयोग आहे. आणि तिथून मला डेन्मार्कला पाठवलं. डेन्मार्कला मी गेल्यानंतर मला तिथे टेलिग्राम आला परत ये म्हणून. आणखीन 6 महिन्याचा तो कार्यक्रम होता. पण इथं महाराष्ट्रात त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीचं हे सगळे नगारे वाजले आणि त्यामुळे मी इथे यावं असं बोलवलं. आता ही संबंध आंतरराष्ट्रीय नेतृत्वाच्या बरोबर एक कामाची पद्धत आणि अभ्यास करण्याची संधी ही देण्याच्या दृष्टीने घेतलेला इंदिराजींना सांगून निर्णय त्याच्यामागे चव्हाणसाहेब होते. आणि आता तुम्ही लक्षात घ्या हे केवढं मोठं एक्सपोजर आहे वयाच्या 22व्या-23व्या वर्षी. आता त्याच्यानंतर मग परत आल्याच्यानंतर मला इथं बोलून घेऊन सांगितलं की विधानसभेला उभं राहायचं. विधानसभेला उभं राहण्याच्या संबंधी अर्थात माझी तयारी मी केलेली होती की कधी ना कधीतरी विधानसभेत जायचं माझ्या मनात होतं. त्यामुळे त्या मतदारसंघात मी संपर्क ठेवला होता. आणि पुण्यामध्ये त्यावेळी बारामतीला कॉलेज नसल्यामुळं 6-7ची मुलं पुण्यामध्ये शिकायला असायची. त्यांची मी संघटना केली होती. आणि त्यामुळे त्या संघटनेच्या द्वारा प्रत्येक गावात त्या मुलाच्या मार्फत संपर्क होता. ज्यावेळेला पक्षाने तिकिटाच्यासाठी अर्ज मागवले त्यावेळेस बारामती काँग्रेस स्थानिक आणि पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीने ठराव केला मला सोडून कोणाला तिकीट द्या, मला देऊ नका, सीट निवडून येणार नाही. पार्लमेंटची बोर्डाची मिटिंग इथे रिव्हेरावर जायची. रिव्हेरा हा कोकणाचा बंगला आणि चव्हाणसाहेब तिथे राहायचे. त्यांच्या घरी बैठक व्हायची. आणि मला आठवतं आहे की पुणे जिल्ह्याची बैठक बोलवल्याच्यानंतर पुण्याच्या जिल्ह्याच्या लिडरशिपने सांगितलं की बारामतीचा प्रश्न आला हा काही निवडून यायचा नाही, सगळ्यांचा विरोध आहे आणि म्हणून त्यांना न देता आणखीन कोणाला तरी द्यावं. यशवंतरावजींनी सहज प्रश्न विचारला पुणे जिल्ह्याच्या लिडरशिपला की या निवडणुकीत साधारणचं चित्र महाराष्ट्रात कसं तुम्हाला दिसतं. सगळे म्हणले चांगलं दिसतं. किती जागा येतील 270पैकी. ते म्हणजे 180 ते 190 जागा येतील. यशवंतरावजी म्हणले की 270पैकी 180-90 येतील याचा अर्थ 90 पराभूत होतील. ते म्हणले हो एवढंच पराभूत होतील. त्यावेळेला त्याचं आणखीन एक पराभूत होईल असं झाला आणि बारामतीला शरदला तिकीट द्या असं म्हणून त्यांनी सगळ्यांच्या मनाविरुद्ध मला तिथं संधी दिली. सुदैवानं पुणे जिल्ह्यात सगळ्यात हायस्ट मतांनी मी निवडून आलो. पण ही माझी विधिमंडळातली एंट्री त्यावेळेला ते जर त्या ठिकाणी नसते आणि त्यांनी ही फर्म भूमिका घेतली नसती तर मिळाली नसती. तो त्यावेळेचा प्रसंग. 67 ते 72 मी इथं विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा सेक्रेटरी म्हणून ॲक्टिव्ह झालो. 72ला पुन्हा निवडून आलो. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. आमच्या डोक्यात पुण्याच्या मंत्री व्हायचं त्यावेळेला नव्हतं, कारण त्या काळात मंत्री एवढ्या लवकर होण्याची स्वप्न कोणाला पडत नसत. जे हल्ली आपण बघतो पहिल्या वर्षीच मंत्री झाला पाहिजे वगैरे. आणि यादी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची नाईक साहेबांनी केली असावी. ते जाऊन इंदिरा गांधी पक्षाचे अध्यक्ष होते त्यांचे अप्रुव्हल घेतलं आणि यशवंतरावजींना ते दाखवायला आले. त्याच्यानंतरची ही माहिती मला पुढं डोंगरे म्हणून त्यांचे सचिव होते त्यांनी सांगितलं. आणि त्यांना यादी दिल्याच्यानंतर यशवंतरावजींनी नायकांना प्रश्न विचारला की हे सगळे लोक तुम्ही योग्य घेतलेत, पण काही नवीन लिडरशिप आपण तयार करायची का नाही राज्यात, आणि ती करायची असेल तर मला याच्यात नव्या लोकांचं अजिबातच नाव दिसत नाही. ते नाईक साहेबांनी विचारलं होतं मग कुणाचं नाव पाहिजे. त्यांनी माझं नाव सांगितलं. म्हणजे आता करता येणार नाही, इंदिरा गांधींना बोलवावं लागेल. म्हणजे जाऊन बोला तुम्ही आणि माझं मत आहे म्हणून सांगा. नाईक साहेब परत तिथे गेले आणि ते 2100 यादीत माझं 22चं नाव घातलं. आणि मग माझ्याकडं मंत्रिमंडळात नुसतं घेतलं असं नाही, मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली त्यांची सगळी खाती मला दिली. म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेशन, होम वगैरे वगैरे वगैरे.
मला विचारायचं आहे, प्रशासकीय तुमची जी क्षमता आहे किंवा साहित्य, संगीत, कला याविषयीचं जे प्रेम आहे तेही यशवंतरावांच्या वारशातूनच आलं आहे की हे तुम्ही स्वतंत्रपणे कल्टिवेट केलं, अगदी उद्योग विज्ञान याविषयीसुद्धा? नाही, कसं आहे की प्रशासनाच्या संबंधी एक गोष्ट सांगतो. कारण मी राज्यमंत्री झालो तर माझ्याकडे खातं होतं GAD आणि गृह. GAD खातं हे नेहमी मुख्यमंत्र्याकडे असतं. मी एक सवय लावली होती की मला सवय होती की जुने जे प्रशासक आहेत त्यांनी फाईलवर निर्णय काय घेतले हे काढण्यासाठी जुन्या फाईल मागवायच्या. महाराष्ट्रात नाईक साहेबांच्या आधी थोडा काळ जर तुमचा कन्नमवारांचा सोडला तर चव्हाणसाहेब मुख्यमंत्री होते. त्याच्या आधी मोरारजीभाई देसाई होते. त्यामुळे मोरारजीभाई देसाईंचा लौकिक उत्तम प्रशासक म्हणून होता आणि त्याच्यातून साधारणतः निर्णय सिनियर लिडरशिपने त्या क्रायसिसमध्ये किंवा महत्त्वाच्या कसे घेतले ही वाचायची संधी मिळत होती. त्याच्यातून प्रशासनाच्या संबंधीचा एक म्हणजे जाण यायला त्याची मदत झाली. दुसरी गोष्ट अशी की नाईक साहेबांची एक भूमिका अशी होती की नव्या मंत्र्यांना ते पूर्णपणानं विधिमंडळाला स्वातंत्र्य द्यायचे. ते स्वतः कधी बोलायचे नाहीत. नवा मंत्री अडचणीत आला तरच ते उठायचे आणि क्वचित प्रसंग यायचा असा. आणि त्यामुळे साहजिकच सवन विधिमंडळाची जबाबदारी तुम्हाला फार पाडायची असेल तर तुम्हाला अभ्यास करायला लागायचा. त्यामुळे मी त्याच्यात बारकाईने अभ्यास करून तयारी करून जायचो. आणि तिसरी गोष्ट अशी की यशवंतरावजींच्या बाबतीत मी जवळून एक बघितलं होतं की त्यांचं ब्युरोक्रेसीचे संबंध व्यक्तिगत फार सुरक्षेचे असायचे. आणि म्हणून एकदा त्यांनी मला सांगितलं होतं की आपण ब्युरोक्रेसीशी संघर्ष करून जायचं नाही. जसे म्हणजे तुम्ही घोड्यावर बसला तर घोडेस्वार ठीक असला तर घोडं व्यवस्थित चालतं. घोडेस्वार जर घट्ट पाय ठेवून त्या ठिकाणी बसत नसला तर घोडं उधळून त्या घोडेस्वाराला सुद्धा फाडू शकतो. तर आपण घट्ट पाय ठेवून त्या ठिकाणी बसूया, पण आपण काळजी घेऊया त्या घोड्याची सुद्धा. आणि म्हणून तुम्ही इथं बघताना प्रशासन यंत्रणेशी संपर्क चांगला ठेवा, अभ्यास चांगला करा, तो खात्रीने तुम्हाला सहकार्य देईल एक. आणि दुसरं, तुम्ही विश्वास टाकायला सुरुवात करा. तुम्ही विश्वास दिला तर विश्वास मिळतो. चव्हाणसाहेबांचं दुसरं असं असायचं की त्यांच्याकडे कधी घरी गेल्याच्यानंतर, दिल्लीमध्ये गेलो किंवा मुंबईला ते आल्याच्यानंतर, आज कोण पु ल देशपांडे बसलेत, आज कोण अमुक अमुक बसलेत, हे साहित्यिक बसलेत, कधी नवल ताता बसलेत. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या किंवा वयाच्या 26-27 वर्षी JRD ताता, शंतनुराव किर्लोस्कर किंवा या अशा लोकांच्या बैठकीत बसायला संधी मिळेल ही सुद्धा काही लहान गोष्ट असायची नाही. आणि तिसरी गोष्ट वाचनाच्या संबंधी त्यांची प्रचंड त्यांच्याबद्दलची म्हणजे वैशिष्ट्यच होतं. म्हणजे चव्हाणसाहेब गेल्याच्या नंतर ज्या वेळेला आम्ही त्यांचं घर रिकामं करण्याच्यासाठी दिल्लीमध्ये गेलो आणि त्यांनी काय जे वृत्तपत्र लिहिलं होतं त्याप्रमाणे गोष्टी करायला आम्ही जेव्हा लक्ष घातलं त्यावेळेला तिथं त्यांच्या घरामध्ये एक 5,000 ग्रंथ मिळाले. बाकी काही फारसं मिळालं नाही. 4-6 कपड्याचे जोड, 4-6 1-2 चपलांचे बोटाचे जोड, याच्याशिवाय फारसं काही दुसरं मिळालं नाही. म्हणजे त्यांच्या आयुष्याची सगळी संपत्ती ही ग्रंथातच होती. आणि आणखीन एक उदाहरण ते गेल्यानंतरचं आहे की एक दिवशी मी इंग्लंडला गेलो होतो, लंडनला. तर लंडनला गेल्यावर मी जनरली जर वेळ असला तर लंडनच्या पार्लमेंटमध्ये जातो. ती पार्लमेंटची लायब्ररीसुद्धा फार चांगली आहे. आणि त्या लायब्ररीमध्ये एक दिवशी मी बसलो असताना, आणि इथं काय असतं, आपल्याकडे एक कॉमन संघटना आहे, त्याला कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन. म्हणजे जिथे तिथं ब्रिटिशांचं राज्य होतं त्या देशात कॉमनवेल्थ कंट्रीज म्हणतात. आणि त्याची जे पार्लमेंट असेल, विधानसभा असेल, त्याचा सभासदाला या जगातल्या ज्या ज्या ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य होतं तिथल्या विधिमंडळाची जी कॉमनवेल्थ संघटना आहे त्याचं मेंबर होता येतं. मी महाराष्ट्रात मेंबर होतो, त्यामुळे मला तिथल्या लायब्ररीत किंवा पार्लमेंटमध्ये जायला काही अडचण नसायची. तर मी एक दिवशी तिथे गेल्याच्यानंतर लायब्ररीमध्ये मी बघितलं तर एक गृहस्थ बसले होते. मला सारखं वाटलं की यांना मी पाहिलं कुठेतरी. नाव होतं त्यांचं विल्सन असावं, तर ते प्राईम मिनिस्टर होते पूर्वी. हां, तर माझी त्यांची काय ओळख किंवा पाहणं नव्हतं, फोटोचंच पाहिलं होतं किंवा या फिल्ममध्ये वगैरे आपण पाहतो तसं त्यांना पाहिलं होतं.
ते नंतर लक्षात आलं माझ्या हे कोण आहे ते. मी त्यांना जाऊन नमस्कार केला आणि माझी ओळख करून दिली. त्यांनी सांगितलं, सो यू आर फ्रॉम, आय सेड बॉम्बे, इंडिया. Oh, you're from India and you're from Bombay. I said, yes. So my friend, how is my friend YB Chavan? तर मी म्हटलं ते आता नाही येत, आता गेले. सांगितलं की आम्ही दोघंही फॉरेन मिनिस्टर होतो आणि युनायटेड नेशनच्या मिटिंगला आम्ही जायचो. त्यावेळेला आपल्या विषयीची चर्चा झाल्याच्यानंतर वेळ खूप असायचा आणि 8-8 दिवस तिथे राहायला लागायचं. आणि म्हणजे माझी आवडती गोष्ट कोणची असेल तर आम्ही व्हॉट्सअपवरच रीडर, मी वाचणारा माणूस आहे, वाचक आहे. आणि म्हणजे वाचनाच्याबद्दलचा असलेला दुसरा परराष्ट्र मंत्री म्हणजे ते होते. त्यामुळे म्हणजे आमची मैत्री जमली आणि आम्ही कधीही भेटलो तर आमची चर्चा म्हणजे 2 देशाच्या राजकारणाची नसायची, नवीन कोणतं पुस्तक वाचलं आहे आणि त्याचं काय आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आंतरराष्ट्रीय कम्युनिटीमध्ये सुद्धा प्राईम मिनिस्टर एकेकाळच्या लेवलमध्ये चव्हाणसाहेबांची ओळख ही ग्रंथामुळे होती. ही सगळी संस्कृती, लोकशाही संस्कृती काँग्रेसमध्ये रुजलेली बदलली इंदिरा गांधीच्या काळात. आणि तुमचं पहिलं जे बंड आहे ते त्या पार्श्वभूमीवरच आहे. 78 साली ठीक आहे, तुम्ही वसंतदादा पाटलांविरुद्ध बंड केलं असं म्हटलं जातं, पण मूळ बंड हे इंदिरा गांधींविरुद्धच होतं. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्या सगळ्यांनी दादांना मी धोका दिला म्हणून सांगितलं. त्याच वसंतराव दादांनी मुख्यमंत्री बदलल्याशिवाय गत्यंतर नाही ही भूमिका घेतली आणि पुन्हा काँग्रेस सावरायची असेल तर शरदला पाठिंबा दिला पाहिजे हे मत ज्यांचं मुख्यमंत्रीपद मी घालवलं त्या व्यक्तीने केलं आणि ते माझ्या पाठीशी उभे राहिले. मला काँग्रेस पक्षाकडे यायचं आहे. तुमच्या या सगळ्या एवढ्या प्रदीर्घ प्रवासामध्ये तुमचं काँग्रेस पक्षाची जे नातं आहे ते थोडंसं लव्ह हेट रिलेशनशिप आहे की काय असं वाटण्यासारखं आहे. म्हणजे जवळजवळ 24-25 वर्षाचा काळ तुम्ही काँग्रेस पक्षाबाहेर काढला आहे. तुम्ही काँग्रेसचे मुख्यमंत्री होतात, या राज्यामध्ये काँग्रेसच्या विरोधातले विरोधी पक्षनेतेसुद्धा होतात. हे काय तुमचं नातं आहे? काँग्रेस पक्ष, तुम्ही काँग्रेस म्हणजे तुम्हाला काँग्रेसजन म्हणायचं की नाही म्हणायचं, की काँग्रेसमधली जी काही एकूण हायकमांड संस्कृती आहे ती तुम्हाला आवडत नाही? तर बेसिकली जो राजकीय विचार माणूस ज्यावेळी स्वीकारतो आणि त्या दिशेने जायचा प्रयत्न करतो त्याच्यात माझ्यासारख्याने माझी जवळीक काँग्रेसच्या विचारात होती, गांधी नेहरूंच्या विचारात होती आणि ती जवळीक आम्ही सातत्याने ठेवली. काँग्रेसपासून काही ना काही कारणाने दूर गेलो, पण दूर गेलो तरी त्या दूर जाण्याने जे आम्ही काही संघटन व्यासपीठ उभं केलं त्याच्यात आम्ही काँग्रेस ठेवलं. काँग्रेसच्या बाहेर फारसा आम्ही गेलो नाही. आजही आमच्या पक्षामध्ये गांधीजींचा दिवस असेल किंवा नेहरूंचा दिवस असेल की त्यासंबंधीचा कार्यक्रम आमच्याकडे होत असतो विजन पार्टीमध्ये. त्यावेळेला आम्ही असं म्हणत नाही की जवाहरलाल नेहरू हा फक्त इंडियन नॅशनल काँग्रेसचाच मागता आहे. काँग्रेसचा विचार ज्यांना मंजूर आहे त्या सगळ्यांना त्यासंबंधीचे असताना आकर्षण आहे. प्रश्न कसा आला, प्रश्न बाहेर पडण्याच्या संबंधीचे प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी कारणं झाली. यावेळेला जो मी काँग्रेस पक्ष सोडला, मी सोडला नाही, मला एक्सपेल केलं काँग्रेस. का केलं एक्सपेल? यावेळची परिस्थिती वेगळी होती. श्रीमती सोनिया गांधी या पक्षाच्या अध्यक्ष होत्या. आम्ही सगळे त्यांना सहकार्यच करत होतो. एक दिवशी वर्किंग कमिटीची मिटिंग झाली, निवडणुका आल्या होत्या आणि निवडणुका आल्याच्यानंतर वर्किंग कमिटीमध्ये निवडणुकीची उद्याची नीती काय करायची यासंबंधीची बैठक असताना तो विषय बाजूला ठेवला आणि त्यांनी हातातून एक कागद काढला आणि त्याच्यात त्यांनी लिहिलेलं भाषण होतं ते वाचलं. आणि त्या भाषणामध्ये या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी विरोधकांच्याकडून माझा परकीय जन्माच्या संबंधीचा विषय हा प्रामुख्याने निवडणुकीचा मुद्दा केला जाईल वगैरे वगैरे त्यांनी भाषण वाचलं. या बाबतीत पक्षाची भूमिका काय असावी हा प्रश्न त्यांनी सगळ्यांच्या समोर उपस्थित केला. वर्किंग कमिटीमध्ये 15-16 लोक असतात. प्रत्येकाला मत द्यायला त्यांनी सांगितलं. पहिले धवन होते, धवन बोलले. धवननी सांगितलं की काही होणार नाही,
तुम्ही हे केलं, तुमच्या कुटुंबियांनी हे केलेलं लोक ते मान्य करतील आणि तुम्ही ह्याची चिंता करू नका. त्याच्यानंतर अंबिका सोनी होत्या, त्यांनी आक्रमक रीतीनं सोनिया गांधींची बाजू मांडली. त्यानंतर तुमचे अर्जुन सिंग होते. असं एक मांडत आले. आणि दुसऱ्या बाजूला संगमा बसली होती. संगमांची जवळीक सोनियाजींची चांगली होती. त्यामुळे हे असंच मत मांडणारं समाज वाटलं होतं. संगमा बोलायला उभे राहिले, बसले आणि त्यांनी सांगितले की हा प्रश्न विरोधक मांडतील याच्याशी मी पूर्ण सहमत आहे आणि आपल्याला हा प्रश्न निवडणुकीचा महत्त्वाचा आपल्या विरोधकांचा मुद्दा असेल तो समजून त्याला उत्तर दिले पाहिजेत वगैरे वगैरे. आणि त्याने हा प्रश्न आहे, याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील, याचा मतावर काही परिणाम होईल वगैरे वगैरे ते बोलले. त्याच्यानंतर होती वेळ तारिक अनवरांची. तारिक अनवर काही जास्त वेळ बोलले नाहीत. ते म्हणले आता संगमा जे बोलले त्याच्याशी मी सहमत आहे असं म्हणून त्यांनी थांबवलं. नंतर माझा नंबर आला. माझ्या भाषणात मी सांगितलं की हा विषय निघेल हे खरं आहे. मी परवा मुंबई युनिव्हर्सिटीत गेलो होतो, तर एका मुलीने मला प्रश्न विचारला की 100 कोटीच्या देशात तुम्हाला एकसुद्धा भारतीय जन्माचा माणूस नेतृत्व करायला दिसत नाही. त्यानं म्हटल्यानंतर त्या मुलीला मी समजून सांगितलं की तुमचे पती गेल्याच्या नंतर तुम्हाला देश सोडून जाता आलं असतं, पण तुम्ही या देशाशी बांधिलकी ठेवली. तुमची कमिटमेंट या देशाची हे तुम्ही सिद्ध केलं. एवढ्या मोठ्या संकटाच्या काळानंतरसुद्धा तुम्ही इथं राहिलात, तुम्ही जुन्या देशात गेलेले आणि त्यामुळे आपण हे लोकांना सांगू शकू. असं म्हणून ती मिटिंग संपली. मी पुण्यावर परत आलो आणि विमानतळावर पुण्याच्या मला पत्रकार भेटले आणि सांगितलं सोनिया गांधींनी राजीनामा दिला आणि तिथं काँग्रेस हाऊसच्या समोर, भवनाच्या समोर काँग्रेसचे कार्यकर्ते निदर्शनं करत आहेत. मी संगमा आणि तारिक तिघांच्या नावाने तिथे शंखध्वनी चालला आहे वगैरे वगैरे. मला काही कळलं नाही. म्हणजे काय झालं काय नाही. म्हणजे तुम्ही असं बोलला म्हणून तुम्ही याच्यामुळे हा विषय होईल हे तुम्ही सांगितलं. ते झाल्याच्यानंतर मी टेलिफोनवर या लोकांना कॉन्टॅक्ट केलं आणि ते म्हणले नाही परत या तुम्ही. परत गेल्याच्यानंतर आम्ही तिघेजण एकत्र बसून एक सोनिया गांधींना पत्र तयार केलं. आम्ही त्याच्यात लिहिलं की हा प्रश्न येईल असं आम्हाला का वाटतं, पण ह्या प्रश्न आपण कशी मात करू शकू आणि ती केली पाहिजे. त्यामुळं तुम्ही ह्या संबंधी राजीनामा द्यायचं काही कारण नाही वगैरे वगैरे. पण पुन्हा तो प्रश्न येईल हे आम्ही ठासून त्याच्यात लिहिलं. ते पत्र आमचं गेल्याच्या नंतर वर्किंग कमिटी बोलवली आणि आम्हाला तिघांना 6 वर्षासाठी पक्षातनं काढून टाकलं. असं काय आम्ही केलेलं होतं. विदिन पार्टीमध्ये तुम्ही एखादा प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यावर मत मागितलं तर मत तुम्हाला हवं असंच दिलं पाहिजे का तुम्हाला वाटतं ते दिलं पाहिजे. आणि काँग्रेसमध्ये असं कधी नव्हतं की नेत्याला मान्य असेल असंच मत दिलं पाहिजे. ते मत त्यांना हवं तसं आम्ही दिलं नाही. त्यामुळे आम्हाला एक्सपल्शन 6 वर्ष, ज्या पक्षात इतकी वर्ष काढली, अगदी सुरुवातीच्या काळापासून काम केलं, त्याच्यातनं एक्सपल्शन 6 वर्षाचं असतं. तर ही गोष्ट माझ्यासारख्याला फार अस्वस्थ करणारी होती. त्यामुळे काँग्रेसच्याबद्दलची आस्था आहे. पण काँग्रेसमध्ये अलीकडच्या काळामध्ये ही जी प्रवृत्ती वाढली, काही वेगळं मत, वेगळा विचार, याचा अर्थ पक्षद्रोह, हे खरं नव्हे. त्याच्यामध्ये आपण, कारण मी स्वतः बघितलेलं भुवनेश्वरचं अधिवेशन मी जे पहिलं पाहिलं, त्या अधिवेशनात माझ्या लक्षात राहिलेली 3 भाषणं आहेत. एक जवाहरलाल नेहरूंचं, दुसरं एस के पाटील आणि तिसरं काकासाहेब गाडगीळ. आणि एस के पाटील आणि काकासाहेब गाडगीळ यांची भाषणं आम्ही बारकाईने ऐकली. काकासाहेब गाडगीळ आणि एस के पाटलांनी नेहरूंना प्रचंड ठोकलं होतं तुमच्या धोरणाच्या संबंधी. AICCमध्ये नेहरूंच्यावर टीका करणं ही काही लहान गोष्ट नव्हती. पण ती काँग्रेसच्यामध्ये त्याचं म्हणजे त्याच्याबद्दल हा काही विद्रोह म्हणून कोणी म्हणत नव्हतं, त्याचं स्वागत करत होते. एक वेगळी मतभिन्नता त्या ठिकाणी मांडलेली आहे, अशा प्रकारची चर्चा होत असते. ह्याच्यात काँग्रेसचं वैशिष्ट्य होतं. आणि वेगळं मत मांडलं म्हणून एक्सपल्शन. माझ्या मते काँग्रेसमध्ये अलीकडच्या काळामध्ये थोडंसं ही जी बाब झाली ती दुरुस्त करण्याच्याबद्दलची अधिक आवश्यकता आहे. पवारसाहेब, तुम्ही जे उदाहरण देत आहे भुवनेश्वरचं, हे नेहरूंच्या काळातलं होतं. ही सगळी संस्कृती, लोकशाही संस्कृती काँग्रेसमध्ये रुजलेली बदलली इंदिरा गांधीच्या काळात. आणि तुमचं पहिलं जे बंड आहे ते त्या पार्श्वभूमीवरच आहे. 78 साली ठीक आहे, तुम्ही वसंतदादा पाटलांविरुद्ध बंड केलं असं म्हटलं जातं, पण मूळ बंड हे इंदिरा गांधींविरुद्धच होतं.
कारण आणीबाणीमध्ये जे काय झालं त्यानंतर देशातला लोकशाहीचा नारा या सगळ्या गोष्टींनी तुम्ही अस्वस्थ होतात. काय सांगाल त्याबद्दल, काय सांगाल की मुळात तो लोकशाहीचाच धागा आहे का? आणीबाणीच्या काळामध्ये ही गोष्ट खरी की मी विठ्ठलराव गाडगीळ वगैरे आम्ही सगळे लोक अस्वस्थ होते. विठ्ठलराव गाडगीळ हे इंदिराजींचे अत्यंत जवळचे होते, पण आणीबाणीच्या प्रश्नाच्या संबंधी ते अस्वस्थ होते. ही सुद्धा गोष्ट खरी की चंद्रशेखर, रामधन, त्याच्यानंतर मोहन दारिया वगैरे ही सगळी जी लिडरशिप आहे त्यांची आमची अतिशय जवळीक होती. आणीबाणीमध्ये या सगळ्यांच्या संबंधीचं जे काही चित्र झालं किंवा बापूसाहेब काळजाते बाहेर असले आहेत आमचे जवळचे मित्र होते. या लोकांना तुरुंगात टाकल्याच्यानंतर साहजिकच आम्ही अस्वस्थ झालो. असं काय मोठं काय झालं होतं. त्यावेळी मी महाराष्ट्रात शेती खात्याचा मंत्री होतो. आणीबाणीच्या काळामध्ये ह्या अस्वस्थतेमध्ये मुंबईमध्ये राहायला नको म्हणून मी काय सुरू केलं, महाराष्ट्रात शेती उत्पादन वाढवण्याच्यासाठी आठवड्यातले 6 दिवस आपण खेड्यात जायचं, शेतकऱ्यांशी बोलायचं. निवडणुका संपल्याच्या नंतर, आणीबाणीच्या नंतर आमची सरकार गेली. दिल्लीमध्ये जनता पार्टीचं राज्य आलं. महाराष्ट्रामध्ये 2 काँग्रेस झाल्या. एक इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली देशातली काँग्रेसची एक शाखा, ज्याचं नेतृत्व नाशिकराव तिरपुरे, रामराव अधिकांच्याकडे होतं. आणि दुसरी जी ब्रह्मानंद रेड्डी किंवा स्वर्णसिंग यांच्या नेतृत्वाखालची काँग्रेस, ज्याचं नेतृत्व वसंतदादा पाटलांच्याकडे होतं. यशवंतराव चव्हाणसाहेब त्याच काँग्रेसकडे होते. वसंतराव नाईकसुद्धा सुरुवातीला त्याच काँग्रेसकडे होते. ते काही इंदिरा काँग्रेसमध्ये हे लोक नंतर गेले. मग सरकार बनवायची वेळ आली, दोघांनाही बहुमत नाही. काँग्रेस आहे आणि काँग्रेस एस या दोघांचं सरकार बनलं. मुख्यमंत्री दादा, उपमुख्यमंत्री तिरपुरे. तिरपुरेंनी पहिल्या दिवसापासून वेगळेपणा दाखवला. मंत्रिमंडळाची बैठक असली त्याच्यापूर्वी तिरपुरे काँग्रेसाच्या मंत्र्यांची वेगळी मिटिंग घ्यायची आणि आज मंत्रिमंडळात काय करायचं हे ठरवून त्या बैठकीमध्ये दादांना छळायचे आणि हे काम चालायचं. त्याच्यामुळे आम्ही सगळे अस्वस्थ होतो. दादांनाही आवडायचं नाही, यशवंतरावजींनाही आवडायचं नाही. दादाच एकदा म्हणले की हे असं होत असेल ते खड्ड्यात गेलं सरकार, सोडा म्हणजे आपण काय करायचं ते वेगळं करू. दिल्लीमध्ये गेल्याच्यानंतर चव्हाणसाहेबसुद्धा त्यांना ह्या पद्धतीचं काम केलेलं आवडायचं नाही. तेही फार अस्वस्थ असायचे. आणि एकदा असंच त्यांच्या घरी बैठकीमध्ये मी होतो, आबासाहेब कुलकर्णी होते, त्याच्यानंतर तुमचे हे होते अण्णासाहेब शिंदे, चव्हाणसाहेब. आणि तिथं हीच चर्चा काढली आबासाहेब कुलकर्णी वगैरे, हे सरकार आता चालवणं शक्य नाही, फार झालं आता सहन करण्याच्या परिस्थितीच्यावर, काहीतरी करून आता यातनं बाहेर पडलं पाहिजे. आणि मला सांगितलं तू त्याच्यात बाहेर पडलं पाहिजे, तू पुढाकार घेतला पाहिजे. चर्चा झाली तिथं. चव्हाणसाहेबांनी तू प्रत्यक्ष कर असं सांगितलं नाही, पण त्यांच्या घरी त्यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. आणि परत आलो इथं आमदारांची बैठक बोलवली, सगळ्यांनी सांगितलं की राहायचं नाही या सरकारमध्ये. बाकीचे लोक कोणी तयार होईनात मंत्री. मी, दत्ता मेघे, सुशीलकुमार शिंदे आणि सुंदरराव सोळंके, आम्ही चौघांनी असं ठरवलं की आपण ही लाईन घ्यायची. आम्ही राजीनामे दिले. दादांना राजीनामा दिला. विधानसभेचं अधिवेशन चालू होतं, सरकार पडलं, दादांनी राजीनामा दिला. आणि मग त्याच्यानंतर चंद्रशेखरनी लगेच जाहीर केलं की यांनी भूमिका घेतली, आमचा पाठिंबा, विदाऊट एनी एक्सपेक्टेशन आमचा पाठिंबा म्हणून त्यांनी पाठिंबा दिला. आणि माझी निवड त्यावेळेला पक्षाचं झाली. त्यावेळेला काँग्रेसची 2 नंतर, कारण दादांचा आधी त्रिपुरेंना विरोध होता, पण मुख्यमंत्री गेल्याच्या नंतर दादांनी वेगळी भूमिका घेतली आणि दादाही त्याच्यामध्ये आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध गेले. पण आता आम्ही निर्णय घेऊन बसलो. चव्हाणसाहेबांनी फोन केला दिल्लीवर मला की त्यांच्याकडे सगळे काँग्रेसचे नेते गेले, हे होऊन देऊ नका. मलाही त्यांनी सांगितलं हे करायचं नाही. तिथे किसनवीर बसले होते. किसनवीरांनी माझ्या हातातनं फोन हिसकून घेतला. काय म्हणतात, त्यांचं चव्हाणसाहेबांचं नातं वेगळं होतं, फार जवळीकीचं होतं. ते चव्हाणसाहेबांना महाराष्ट्रात आम्ही सगळे साहेब म्हणायचो, ते एकटेच यशवंतराव या नावाने ऐकवायचे. त्यांनी विचारलं काय म्हणता यशवंतराव, ते काय तिकडून काय सांगितलं असेल. हे म्हणजे अजिबात चालणार नाही, या तरुण मुलांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करता का.
आपल्या सगळ्यांच्या सल्ल्याने त्यांनी राजीनामा दिला. आता माघार नाही, आता दोर कापलेत, पुन्हा फोन करू नका म्हणून त्यांनी फोन केला आणि त्याच्यातून हे सरकार बनलं. म्हणजे सरकार बनण्याच्यासाठी ही पार्श्वभूमी होती आणि या पद्धतीने एकत्रित हा निर्णय होता. पण माझ्या आरोप झाले, मी खंजीर खुपसला वगैरे, पण मी काही फारसं बोललो नाही. कारण ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्या सगळ्यांनी दादांना मी धोका दिला म्हणून सांगितलं. त्याच वसंतराव दादांनी शंकरराव चव्हाणांच्या नंतर महाराष्ट्र राज्य नीट चालत नाही म्हणून बैठक बोलवली काही प्रमुखांची. ते गव्हर्नर होते राजस्थानला आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री बदलल्याशिवाय गत्यंतर नाही ही भूमिका घेतली. आणि पुन्हा काँग्रेस सावरायची असेल तर शरदला पाठिंबा दिला पाहिजे हे मत ज्यांचं मुख्यमंत्रीपद मी घालवलं त्या व्यक्तीने केलं आणि ते माझ्या पाठीशी उभे राहिले. हा त्यातला खरा इतिहास आहे. या संपूर्ण कारकिर्दीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय जर तुम्हाला असं विचारलं, सगळ्यात महत्त्वाचा निर्णय कोणता आहे? मला असं वाटतं की मी महिलांच्या संबंधीचा निर्णय महाराष्ट्रामध्ये घेतला आणि देशामध्ये घेतला, तो अत्यंत महत्त्वाचा होता. महिलांना आरक्षण, समाजातल्या 50% लोकसंख्येला बरोबर घेऊन आपण देश चालवायचा प्रयत्न केला, राज्य चालवायचा प्रयत्न केला तर राज्य किंवा देश पुढे जाऊ शकेल. मी मुलीला मुलाप्रमाणेच समान वागणूक देईन हे स्वतःच्या आयुष्यात तुम्ही अंमलात आणलं. नाही, असं की मला आठवतं आहे की एका मुलीच्या नंतर थांबले माझ्या मतदारसंघात थोडं कळलं. ते खेड्यापाड्यातले लोक यायला लागले की साहेब हे काय, आम्ही असं ऐकतो आहे, खरं आहे का? म्हटलं खरं आहे. आपण म्हणजे उद्या वंशाचा दिवा कोण करणार, उद्या बरं वाईट झालं तर अग्नी कोण देणार. मी त्यांना म्हटलं की उद्या बरं वाईट झालं तर अग्नी कोण द्यायचा याची चिंता करायची आणि उद्या एखादा दुसरा मुलगा असला आणि उद्या तो व्यसनी निघाला आणि त्यांनी बेअब्रू केली तर त्याची चिंता कोणी करायची.